मनोरंजन कारवाई झालीच पाहिजे। संविधानाची प्रतिमा फोडणारे मनोरंजन कारवाई झालीच पाहिजे। परभणीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना एका माथेफिरूकडून करण्यात आली। याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून निषेध करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्यासोबत शिष्टमंडळाने अप्पर जिल्हा अधिकारी सोलापूर आमदार संतोषकुमार देशमुख साहेब यांना निवेदन दिले। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की देशात व राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून देशात जाती-जातीत धर्माधर्मात मतभेद निर्माण करीत आहेत। ठिकाणी एका मनोरुग्ण व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या जे संविधान आहे ते संविधान फोडण्याचा प्रयत्न केला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मनोरुग्णाला कडक कारवाई झाली पाहिजे असे अनेक महाराष्ट्रामध्ये नवीन मनोरुग्ण होत आहेत। त्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी जे लिहिलेली घटना आहे त्या लोकांना मान्य नाही असं यातनं वाटतंय। असे कित्येक मनोरुग्ण लपलेले आहेत। म्हणजे आपण बघतो की 6 महिने वर्षाला असं एखादा मनोरुग्ण तयार होतो आणि सरकार मात्र ते मनोरुग्ण असं जाहीर करतात। तर असे किती मनोरुग्ण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये आहेत हे पाहिलं पाहिजे। संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, त्या संविधानावर आपला देश चालतोय। त्यामुळे संविधान बचाव देश बचाव, संविधानावर हा देश चालतो। त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि जे असे मनोरुग्ण आहेत अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे।